पिंपरी चिंचवडमध्ये नेहमीप्रमाणे यावेळीही अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यानं डोकं वर काढलंय। मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत दिलेल्या आश्वासनाला आणखी एक आश्वासन अशाच नजरेनं पिंपरी चिंचवडकर पाहतायत। त्यामुळे एकच मार्ग आहे की आपण कायदा करून या अनियमित बांधकामांना काहीतरी त्या ठिकाणी क्षमापित करून आणि त्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही आता जवळजवळ घेतलेला आहे। 8 सन्माननीय मंत्र्यांची समिती नेमलेली होती आणि त्या समितींचा आता अंतिम अहवाल जवळपास तयार झालेला आहे। कदाचित येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो ठेवला जाईल आणि मग कॅबिनेट त्याच्याबद्दल चर्चा करेल आणि मग निर्णय होईल। इकडे माझ्या गोरगरिबाची घरं ती तुम्ही अनधिकृत म्हणून मारायला निघाला आणि तिकडे तुमचं लवासा कसा तुम्ही अधिकृत केलं? अनधिकृत बांधकाम तोडण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। त्या गरीब लोकांची बांधकाम वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो। मी आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांची या संदर्भात आमची चर्चा झाली। आपले आमदार लक्ष्मणराव जगताप आमच्या सोबत होते। याच अधिवेशनामध्ये यासाठी कायदा केला जाईल आणि सोमवारी या विषयावर आम्ही चर्चा करणार आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणचे जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडले जाणार नाही। अनधिकृत बांधकामं ही पिंपरी चिंचवडकरांची दुखरी बाजू। पृथ्वीराज चव्हाण ते रावसाहेब दानवे सर्वच नेत्यांनी पिंपरी चिंचवडकरांना अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचं गाजर वेळोवेळी दाखवलं। त्यात आता मुख्यमंत्र्यांची भर पडली। भविष्यामध्ये कोणाला अशा प्रकारे गरीबाला फसवण्याचा या ठिकाणी धंदा करता येऊ नये, बिल्डरांना या ठिकाणी चांगलं करता येऊ नये म्हणून त्याच पॉलिसीमध्ये टाकलं की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून जो सामान्य माणसाला या ठिकाणी फसवेल त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची तरतूद देखील आज आम्ही त्या नियमामध्ये केली। नेते मंडळींच्या आश्वासनांवर पिंपरी चिंचवडकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। बरेच नेते आले, मुख्यमंत्री आले, त्यांनी सगळ्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे की आधी अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची, पण अजूनपर्यंत ती काय अंमलबजावणी केली नाही। तर मी त्यांना एवढीच विनंती करते की ह्या वेळेस तरी त्यांनी त्यांचे स्टेटमेंट पाळावी। तुम्ही नुसतं आश्वासन देऊ नका, जी पूर्तता तुम्हाला दिलेली की तुम्ही बोलता की ऑथराईज करून देणार, मग ते झालं पाहिजे, मला हेच म्हणायचं। आता खुद्द मुख्यमंत्री बोलतायत, त्यामुळे निवडणुकीनंतर तरी या आश्वासनाची पूर्तता होणार की पिंपरी चिंचवडकरांसाठी एक थापच राहणार असा प्रश्न सर्वांना पडलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर आश्वासनांचं गाजर हा शब्द सध्या भलताच गाजतोय। आता मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमधली अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचं आश्वासन दिलंय। हे आश्वासन खरंच वास्तवात उतरावं, ते गाजर होऊ नये अशीच अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।